प्रकाश काका जोशी, रघुनाथ काका म्हात्रे, रमेश म्हात्रे, गौरेश बाबा नाईक, लव बाबा भोपी, चंद्रकांत किसन काका बोरकर, ग्रुप ग्रामपंचायत प्लस विद्यमान सदस्य सौ सुरेखा सुरेश नाईक, वाघली ग्रामस्थ यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाचं उद्घाटन होत आहे. सोबतच किसन काका बोरकर, सुरेखा नाईक, गौरी बाबा नाईक, सुरेश नाईक, सचिन दादा जोशी, चंद्रकांत शेठ भालेकर, प्रकाश काका कदम, रवींद्र काका पालांदे, धोंडराम काका म्हात्रे, रामचंद्र बापू कदम, रमेश म्हात्रे आणि आजूबाजूला असलेले सर्व ग्रामस्थ यांना विनंती करतो सर्वांनी गावातील ग्रामस्थांना पुन्हा एकदा विनंती करतो. या ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत प्लस उपसरपंच चंद्रकांत भालेकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून तसेच श्री गणेशाचं पूजन करून या ठिकाणी समारंभ पार पडत आहे. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, हर 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 हर. त्यानंतर किसन काका बोरकर, सुरेखा, सर्व रामचंद्र बापू कदम, सर्व उपस्थित मान्यवरांनी विनंती करतो की प्रत्येकाने जाऊन या ठिकाणी महाराजांचं पूजन करायचं आहे. तसेच या ठिकाणी सुरेखा सुरेश नाईक, विद्यमान सदस्य ग्रुप ग्रामपंचायत प्लस यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन कार्यक्रम होत आहे. तसेच नाईक, प्रकाश काका जोशी, रवींद्र काका पालांदे, धोंडराम काका म्हात्रे, रामचंद्र काका कदम, रघुनाथजी म्हात्रे, रमेश काका म्हात्रे. इकडे बघा थांबा. या ठिकाणी येऊन उद्घाटन समारंभामध्ये सहभागी व्हायचं आहे. या ठिकाणी धोंडराम काका म्हात्रे त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून रवींद्र काका पालांदे, लवबाबा भोपी, काय केलं तसेच या ठिकाणी श्री गणेशाचे पूजन झाल्यानंतर श्रीफळ वाढून आलेल्या सर्व पाहुण्यांचं, आलेल्या सर्व मान्यवरांचं
जय हनुमान क्रिकेट क्लब बाहेरच्या वतीने सरचे स्वागत. बरे मान्यवरांना विनंती करतो की आपण काही पाण्याने या ठिकाणी या गावांचं उंबरंग आहे. सर्वांनी जोरात टाळ्या वाजवतच राहायचं आहे. सुरेखा नाईक इंस्टाग्राम विचार किशनकाका बोरकर, सुरेश नाईक, धोंडराम काका म्हात्रे, गौरव भवा नाईक, धोंडराम शेठ म्हात्रे यांच्या हस्ते या ठिकाणी खेळपट्टीचं पूजन होत आहे. रघुनाथ काका म्हात्रे, लाभलेले प्रमुख मान्यवर सौनिष्ठा ते योगेश विचारे ग्रामपंचायत प्लस जय हनुमान क्रिकेट क्लब बाहेरशिव यांच्या खेळपट्टीचं उद्घाटन यांच्या हस्ते या ठिकाणी झालेलं आहे. एकच धाव मिळेल त्या ठिकाणी. आता जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि फक्त आणि ह्याच्याकडे खेळून आणि विजयाचा फटका नक्कीच मिळाल्यामुळे सध्या विजयी होतोय. तिथे जिंकून आपण जायचं नाही आहे.